नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत नमकीन कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला नमकीन बनवायचे, त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। तर इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे साहित्य घालायचे आहे। तर इथे बघा, जो आपला पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मी साहित्य घेतलेले आहे। इथे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे। ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे। आता ओवा घातल्यानंतर यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा जिरं आणि इथे 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आणि थोडीशी खलबत्त्याने कुटून घेतलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा पांढरे तीळ, त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा काळे तीळ। आता तुमच्याकडे काळे तीळ नसेल तर तुम्ही 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहे आणि यामध्ये घालायचं आहे 1 चमचा चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपण कोरडे मसाले मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे साजूक तूप। आता तूप घालून झालं की आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं, छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही नमकीन तयार होते। आता तूप आपण मैद्याला चोळून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं साधं पाणी घालायचं आणि घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण घट्ट असं पीठ हे मळून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटे हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान असं हे भिजल्या जाईल। आणि हे पीठ भिजवण्यासाठी मला 1 कपामधलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, साधारण पाऊण कप इथे मला पाणी लागलेलं आहे। तर 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, छान असे हे पीठ भिजलेलं आहे। खूप जास्त वेळ सुद्धा आपल्याला भिजवत ठेवायचं नाही। पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटे हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतर आपल्याला याच्या छोट्या छोट्या लाट्या करायच्या आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला एकदम छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहे। आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं, पोळपाटाला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाटण्याला सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे। खूप जास्त सुद्धा लावायचं नाही, अगदी पुसट पुसट लावायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला ही लाटी ठेवून घ्यायची आहे आणि पातळ अशी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। आता मुले बाहेरचं खातात, सुट्ट्या संपल्या, शाळेत जाताना येताना बाहेरचे कुरकुरे चिप्स वगैरे खातात, तर त्याऐवजी असं नमकीन बनवून ठेवायचं की येता जाता मुलांना खाता येतं आणि बाहेरचं सुद्धा मुले खाणार नाही। एकदम पातळ असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता हे लाटून झालं की गोल येण्यासाठी इथे मी ग्लास घेतलेला आहे, म्हणजे काय होईल, आपले जे नमकीन आहे ते एकसारखे गोल होतील आणि फक्त आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता ज्यावेळेस आपण कट करून घेतो त्यावेळेस फक्त आपल्याला ताटावर ठेवायचं नाही, तर आपल्याला फक्त इथे ठेवायचं आहे। इथे मी ताट घेतलेला आहे आणि त्या ताटावरती पातळ असा कॉटनचा कपडा ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण सगळ्या नमकीन लाटून घेऊ। तर इथे बघा, आपले सगळे नमकीन अशा पद्धतीने लाटून कट करून घेतलेले आहे। आता एक सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून आपले जे नमकीन आहे ते कुरकुरीत होतील। आता हे काय करायचं, फक्त 5 मिनिटं आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे। आता एक एक जर पुरी सारखं जर तुम्हाला लाटायचा कंटाळा आला तर त्यावेळेस काय करायचं, मोठी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर पेऱ्याने कट करून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन असे हे आपले नमकीन तयार होतात। आता आपण 5 मिनिटं हे सुकवून घेऊ। तर 5 मिनिटे आपण फॅन खाली सुकवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता
दोन्ही बाजू छान अशी सुकलेली आहे. खूप जास्त वेळ सुद्धा ठेवायचं नाही. आता आपण हे तळून घेऊ. आता तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल आपलं गरम झालं की नाही ते चेक करायचं आहे. यामध्ये छोटीशी पिठाची गोळी टाकून बघायची आहे. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक नमकीन तेलामध्ये सोडायचं आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि एक एक नमकीन आपल्याला सोडायचे आहे. लगेच आपल्याला उलट पलट करायचं नाही. तर बघा छान अशा तळून वरती यायला लागलेले आहे. आता यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर ह्या तळून घ्यायच्या आहे. आता मुलांना घरात काही नसतं, घाई गडबडीच्या वेळेस मुलं पटकन अशी दुकानातून काहीतरी आणतात आणि खातात. खूप दिवसांचं बनवलेलं असतं, जुनं असतं, त्यामुळे पोटाला त्रास होतो. तर त्यासाठी काय करायचं, घरामध्ये तर सगळ्यांच्याच मैदा असतो किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. तर अशा पद्धतीचे नमकीन बनवायचे. करायला खूप सोपे आहे आणि छान असे महिनाभर टिकतात. मुलांना एवढे आवडेल की महिनाभर सुद्धा हे शिल्लक राहणार नाही. एकदा तळायचे, थंड करून डब्यामध्ये भरून ठेवायचे. जाता येता मुलांना हा खाऊ द्यायचा, चहा बरोबर द्यायचा किंवा तुम्ही सहलीला जाताय, कुठे बाहेर फिरायला जाताय, त्यावेळेस सुद्धा तुम्ही असं बाहेरचं खाण्यापेक्षा असं नमकीन बनवून घ्यायचं. म्हणजे आपले पैसेही वाचतात आणि तितकंच पौष्टिक सुद्धा आहे आणि फ्रेश सुद्धा असतं, जेणेकरून आपण आपल्या घरी ताजं ताजं बनवलेलं असतं. तर बघा उलट पलट करून आपण सोनेरी रंगावर तळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे कलर बघू शकता. आहे की नाही करायला सोपं. अगदी घरातल्याच मोजक्याच हाताखालच्या साहित्यामध्ये आपले हे नमकीन तयार होतात. तुम्ही कलर इथे बघू शकता. आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेली ह्याच पद्धतीने तळून घेऊ. तर इथे आपले खुसखुशीत कुरकुरीत नमकीन खाण्यासाठी तयार झालेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अजिबातही तेलकट झालेले नाही आणि कुरकुरीतपणा तुम्ही इथे बघू शकता. अगदी चहा बरोबर खायला तर अप्रतिम आहे. तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, कारण यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे. आणि एक महत्वाची टीप म्हणजे याआधी सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण लाटून घेतो आणि ताटावरती कपड्यावरती ठेवतो त्यावेळेस फक्त 5 मिनिटं उलट पलट करून हे फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, तेलकट सुद्धा होत नाही आणि छान असे कुरकुरीत होतात, महिनाभर छान टिकतात. आता तुम्हाला जर बनवायचे असेल, इथे आपण 2 कपाचेच घेतलेले आहे, तर तुम्हाला जास्तीची बनवायची असेल तर 2 कपापेक्षा तुम्ही 4 कप मैदा घेऊन त्याचे सुद्धा जास्तीच्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता. आता हे थंड झाल्यानंतर तुम्ही हवाबंद बरणीमध्ये ठेवा, संपेपर्यंत छान असे कुरकुरीतच राहतील. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे नमकीन जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.